आरएसएसची कार्यपद्धत अवैध आणि बेकायदेशीर असल्याचे सुजात आंबेडकर यांनी म्हटले आहे। वंचित बहुजन आघाडीच्या सुजात आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आरोप केलाय। आरएसएसने उभारलेल्या निधीवर टॅक्स भरतो का, असा थेट सवाल सुजात आंबेडकर यांनी केला आहे। तर या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं। आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी करणारे लोक राष्ट्रद्रोही आहेत। संघाकडे आमचे नेहमी बघण्याचं दृष्टिकोन हे संशयास्पदच राहिलं होतं आणि संशयास्पदच्या पुढे जाऊन आम्ही नेहमी म्हणत आलोय की हे जे पद्धतीने काम करतात ते इल्लीगल आहे। इल्लीगलपेक्षा त्याच्याहून महत्त्वाचं की ते गैरकानूनी सुद्धा आहे। ज्या पद्धतीने आरएसएसच्या दसऱ्या पूजेला शस्त्राचे पूजन होतं, ज्या पद्धतीने अजूनही ते कुठल्या सेक्शनखाली रजिस्टर्ड आहेत, ते कुठल्या नावाखाली मोबिलायझेशन करतात, ते जो फंड उभवतात त्याच्यावरती टॅक्सेस देतात का, तो जो फंड उभा करतात त्या टॅक्सेसची पोचपावती किंवा आकडे तरी इन्कम टॅक्सला कळतो का, एवढ्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांवरती कोणीच बोलत नसताना ही संस्था लीगल कशी, हा एक मोठा प्रश्न सर्वांनाच उभा राहतो। जे राष्ट्रनिर्माण कार्यकर्ता जो संघ आज आपल्या देशामध्ये काम करतो त्याच्यावर बंदी आणण्याचं जे असे करतात आहे हे खरं तर मूर्खच लोक आहेत। केवळ त्या ठिकाणी राष्ट्रहित राष्ट्रभावना काही नाही, राष्ट्रद्रोहाचा विचार करणारे लोक आहेत। बंदी आणण्याचा विचार करतात असं पत्र येतात ते राष्ट्रविरोधी लोक असं समजतात।